आता तुमच्यासाठी अगदी महत्त्वाची बातमी घेऊन आलोय, जी तुम्ही रोजच्या आयुष्यात कधीही सोडून देऊ शकत नाहीत, कारण ही तुम्हाला तुमच्या आरोग्याशी, तुमच्या कुटुंबाशी, तुमच्या मुलांशी थेट जोडते. आणि बऱ्याचदा आपण जे खाऊन घेतो त्या अन्नपदार्थांमध्ये लपलेले धोके आपल्याला कळतही नाहीत. होय, मी अंड्यांविषयी बोलत आहे. आणि तुम्ही म्हणाल की अंडे तर प्रोटीनचा स्रोत आहेत आणि आरोग्यासाठी चांगले आहेत, पण सध्याच्या काळात भारतात अंड्यांमध्ये काही खूपच धोकादायक गोष्टी आढळून आल्या आहेत आणि यामुळे सर्व पालक आणि आरोग्यप्रेमींना खबरदारी घ्यावी लागेल. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, जी अन्न साहित्याच्या गुणवत्ता आणि सुरक्षा तपासते, तिने देशभरातील ब्रँडेड तसेच स्थानिक अंड्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. आणि आता देशभरातील बाजारातून अंड्यांचे नमुने गोळा केले जातील आणि विविध प्रदेशातील 10 प्रयोगशाळांमध्ये त्यांचे परीक्षण केले जाईल. आणि या तपासणीतून समजेल की या अंड्यांमध्ये अँटीबायोटिक्स आहेत का नाहीत. अलीकडील ऑनलाईन अहवालानुसार एका विशिष्ट कंपनीच्या अंड्यांमध्ये अशा अँटीबायोटिक रासायनिक पदार्थांचे अस्तित्व आढळले जे संपूर्ण जगात प्रतिबंधित आहेत आणि जे केवळ कॅन्सरच्या धोक्याशीच नाही तर लिव्हर, किडनी आणि शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांना हानी पोहोचवू शकतात. यापूर्वीही पोल्ट्री फार्म्सवर आरोप केले जात होते की अंडे आणि मांस उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक पदार्थांचा गैरकानूनी वापर केला जातो आणि ते अँटीबायोटिक्स अंड्यांमध्ये प्रवेश करतात आणि आपल्या शरीरात पोहोचतात. आता विचार करा, तुम्ही अंडे का खातो? प्रोटीनसाठी, स्वास्थ्यासाठी. परंतु जे अंडे तुम्ही खात आहात त्यांद्वारे तुम्हाला हानिकारक रासायनिक पदार्थ मिळत असतील जे तुमच्या DNA आणि शरीराच्या संरचनेला हानी पोहोचवू शकतात. यामुळे ही गोष्ट किती गंभीर ठरते. काही दिवसांपूर्वी एका YouTube चॅनलने दावा केला की त्यांनी एगॉस नावाच्या कंपनीच्या अंड्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली आणि त्या तपासणीत 2 खतरनाक रसायने सापडली, नायट्रोफ्युरान्स आणि नायट्रोएमिडेझॉल, जे अंड्यांमध्ये असल्यास अगदी अंडे शिजवल्यानंतरही ते अस्तित्वात राहतात आणि त्यामुळे तुमच्या शरीराला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. कॅन्सर, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, DNA हानी, लिव्हर, किडनी, नर्वस सिस्टीम आणि फर्टिलिटीवर परिणाम होणे शक्य आहे. जगभरातील अनेक विकसित देशांनी या रसायनांवर पूर्णपणे बंदी घातली आहे, कारण हे पदार्थ अत्यंत धोकादायक आहेत. आता विचार करा, हे रसायन अंड्यांमध्ये कसे पोहोचले? हे दोन्ही रसायने मुर्गींच्या रोग प्रतिबंध आणि उत्पादन वाढवण्यासाठी दिले जातात, जेणेकरून मुर्गी जास्त अंडे देतील आणि हे रसायनं त्यांच्या आहारात मिसळले जातात. आणि हे दोन्ही रसायनं खूप स्वस्त आहेत आणि पोल्ट्री फार्म्समध्ये गैरकानूनीपणे वापरले जात आहेत. एगॉस ब्रँडच्या अंड्यांमध्ये हानिकारक रसायनांची मात्रा प्रति किलो 0.73 मायक्रोग्रॅम होती, जे फूड सेफ्टी नियमानुसार 1 मायक्रोग्रॅमपेक्षा कमी आहे, म्हणजे नियमांच्या मर्यादेत आहे. पण या नियमांमध्ये असलेली मर्यादा असली तरी हे रसायने अंड्यांमध्ये आहेत आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनियनसारख्या देशांनी या पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. याचा अर्थ असा की थोड्या प्रमाणातही हे अन्नात नसले पाहिजे. या दरम्यान एगॉस कंपनीने सांगितले की त्यांचे अंडे सुरक्षित आहेत आणि सरकारी नियमांनुसार उत्पादित केले जातात. कंपनीने बाह्य एजन्सीद्वारे पुन्हा तपासणी सुरू केली आहे. वेबसाईटवर त्यांनी स्पष्ट केले आहे की अंड्यांमध्ये अँटीबायोटिक्स, पेस्टिसाइड्स किंवा रासायनिक द्रव्य नाही, परंतु तपासणीत थोडीशी मात्रा आढळली आहे. मात्र फक्त एका ब्रँडच्या एका बॅचमध्ये आढळल्यामुळे हे नाही की सगळ्या भारतातील अंड्यांमध्ये हा धोका आहे. सरकारी एजन्सीने आता देशभरातील अंड्यांचे नमुने गोळा करणे सुरू केले आहे आणि काही दिवसात सर्व अंड्यांची तपासणी होईल. मगच कळेल की आपण जे अंडे खात आहोत ते सुरक्षित आहेत की नाही. अंडे आपल्या शरीराला आवश्यक प्रोटीन देतात, परंतु पोल्ट्री फार्म्समध्ये अनावश्यक अँटीबायोटिक्स वापरणे आरोग्यास धोका निर्माण करू शकते. अमेरिकामध्ये 2022 मध्ये झालेल्या अभ्यासानुसार जास्त अंडे खाणाऱ्यांमध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. दररोज 1 अंडा सुरक्षित आहे, परंतु हानिकारक रसायनं असल्यास धोका वाढतो. आमच्या देशात सस्ता प्रोटीन मिळवण्याचा प्रश्न निर्माण होतो. दूध, पनीर, घीमध्येही मिलावट आढळते. देशात प्रोटीन मिळवणे कठीण झाले आहे, त्यामुळे अंड्यांमध्ये हानिकारक पदार्थांची बातमी गांभीर्याची आहे. आम्हाला तपासणी रिपोर्टची प्रतीक्षा करावी लागेल. पोल्ट्री फार्म्समध्ये उत्पादन वाढवण्यासाठी रसायनांचा वापर होत आहे. गाय म्हैसांनाही इंजेक्शनं दिली जात आहेत. उत्पादन वाढवण्यासाठी पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स वापरले जात आहेत, ज्यामुळे अन्न खाताना आरोग्याला धोका निर्माण होतो. सरकार आणि संबंधित प्राधिकरणांनी यावर विचार करावा आणि योग्य नियम बनवावे. आता आपल्याला पाहिजे की आपण फक्त संकटाची माहितीच नाही तर या परिस्थितीत आपण स्वतःची आणि कुटुंबाची काळजी कशी घेऊ शकतो हे देखील जाणून घ्यावे. तुम्ही म्हणाल की अंडे रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत, प्रोटीन मिळवण्यासाठी, ताकद टिकवण्यासाठी. पण जर त्यात हानिकारक रसायन मिसळले गेले तर याचा परिणाम किती गंभीर ठरू शकतो.
कल्पना करा की तुम्ही अंड्याचे ऑमलेट बनवत आहात. त्यात नायट्रोफ्युरॅन्स आणि नायट्रोएमेडिझॉल सारखी रसायने आहेत. ही रसायने उकळतानाही न नष्ट होणारी आहेत. म्हणजे तुम्ही जे अंडे खात आहात त्यात धोका कायम आहे. मुलांना आणि वृद्धांना याचा विशेष धोका आहे, कारण त्यांच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे. त्यांच्या लिव्हर आणि किडनी या रसायनांमुळे ताणाखाली येऊ शकतात. त्यामुळे कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपल्याला खबरदारी घ्यावी लागते. आणि यासाठी काही सोपी पद्धती आहेत ज्याद्वारे आपण सुरक्षित राहू शकतो. पहिले म्हणजे फक्त विश्वसनीय ब्रँडचे अंडे खरेदी करा. त्यांची लेबल तपासा, उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट पहा. शक्य असल्यास एखाद्या सर्टिफाईड अंड्याचा वापर करा ज्यामध्ये सरकारी मान्यता असेल. दुसरे म्हणजे अंडे स्वच्छ ठेवा. उबदार तापमानात जास्त वेळ ठेवू नका. ताजा अंड्यांचे सेवन करा. तसेच अंडे उकडताना शक्य तितक्या वेळेत शिजवणे आवश्यक आहे, म्हणजे काही रसायनांची उपस्थिती कमी होऊ शकते. परंतु हे पूर्णतः नष्ट करत नाही. त्यामुळे जास्त प्रमाणात अंडे खाण्यापासून टाळावे. विशेषतः एखादी व्यक्ती ज्याला किडनी किंवा लिव्हरची समस्या आहे त्याने अंड्याचे प्रमाण कमी ठेवणे आवश्यक आहे. आणि जे लोक रोज अंड्याचा सर्रास वापर करतात त्यांनी पर्यायी प्रोटीन स्रोतांचा विचार करणे आवश्यक आहे, जसे की मूग, मसूर, कडधान्य, सोयाबीन, दूध आणि पनीर. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि हानिकारक रसायनांचा धोका कमी होईल. आता आपण पाहतो की इतर अन्नपदार्थांमध्येही हेच धोके आहेत. दुधातील ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स, पनीरमध्ये सिंथेटिक पदार्थ, घीमध्ये मिलावट यामुळे संपूर्ण आहारावर प्रश्नचिन्ह उभे राहते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहाराची काळजी घेणे आणि फक्त स्वच्छ व प्रमाणित उत्पादने वापरणे गरजेचे आहे. याचसोबत सरकारकडून होणारी तपासणी महत्त्वाची ठरते, कारण बाजारातील असुरक्षित अंड्यांचे, दुधाचे आणि इतर अन्नपदार्थांचे परीक्षण करून योग्य ती कारवाई करता येईल. ही तपासणी केवळ अंड्यांपुरती मर्यादित नाही, तर देशभरातील प्रत्येक पोल्ट्री फार्म, दूध उत्पादक, पनीर उत्पादक यांच्यावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांनी देखील सावधगिरी बाळगावी. कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावरच्या बातम्यांवरून तातडीने निर्णय घेऊ नये. सरकारी अधिकाऱ्यांकडून अधिकृत रिपोर्ट येईपर्यंत थोडा संयम ठेवावा आणि योग्य वेळी योग्य ती निर्णय घ्यावी. आता आपण चर्चा करतो की ही समस्या का निर्माण झाली आहे. उत्पादन वाढवण्यासाठी पोल्ट्री फार्म्समध्ये रसायनांचा वापर करणे, मुर्गी अधिक अंडी देण्यासाठी, दूध उत्पादन वाढवण्यासाठी गाय म्हैसांना इंजेक्शन्स देणे या सर्व कृती आपल्या आरोग्यास धोका निर्माण करतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे सस्त्या उत्पादनासाठी नफा वाढवणे, म्हणजे एक प्रकारचा व्यावसायिक धोका आहे. ग्राहकांच्या आरोग्याचा विचार त्यांना फारसा नाही, पण आपल्या सावधगिरीमुळे आपण स्वतः आणि कुटुंबाचे संरक्षण करू शकतो. तसेच हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की भारतात अनेक लोकांना रोजच्या आहारात सस्ता प्रोटीन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे हळूहळू सुरक्षित पर्याय शोधणे गरजेचे आहे. पर्यायी प्रोटीन स्रोत वापरणे, प्रमाणित अंडे खाणे, उकडून सेवन करणे हे सर्व आपल्याला सुरक्षित ठेवू शकते. आणि मुलांचे आरोग्य, वृद्धांचे आरोग्य, कुटुंबातील सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहील. तसेच सरकारी तपासणी अहवाल आल्यानंतर आपण खरेदीच्या निर्णयात अधिक माहितीवर आधारित पावले उचलू शकतो. यामध्ये काही दिवसांचा विलंब होऊ शकतो, परंतु संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे अफवा पसरल्या जाणार नाहीत आणि योग्य माहितीवर आधारित निर्णय घेतले जातील. आता आपण या विषयाला थोडं विस्तारित करून पाहूया. फक्त अंड्यांमध्येच नाही, तर पोल्ट्री फार्म्समध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्सची यादी खूप लांब आहे. त्यात नायट्रोफ्युरॅन्स, नायट्रोएमिडिझॉल सारखे पदार्थ, तसेच काही पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, वाढवणारे हॉर्मोन्स यांचा समावेश आहे. हे सर्व पदार्थ आपल्या शरीरात पोहोचले तर कॅन्सर, लिव्हर व किडनीचे आजार, नर्वस सिस्टमवर परिणाम, फर्टिलिटीवर परिणाम यासारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे आणि लोकांनी सुरक्षित उत्पादन वापरणे अत्यंत गरजेचे आहे. आणि याच कारणाने आता सरकारकडून देशभरातील अंड्यांची तपासणी सुरू झाली आहे. लोकल आणि ब्रँडेड दोन्ही प्रकारातील अंड्यांचे नमुने गोळा केले जातील, प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच ग्राहकांना सुरक्षितता निश्चिंत करता येईल. त्यामुळे आजपासूनच आपण सावधगिरी बाळगणे सुरू करणे आवश्यक आहे. अंड्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, विश्वसनीय ब्रँडचे अंडे खरेदी करणे, उकडून सेवन करणे, पर्यायी प्रोटीन स्रोतांचा वापर करणे हे सगळे उपाय आहेत आणि यामुळे आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहील. हळूहळू लोकांना याबाबत अधिक माहिती मिळेल आणि सरकारी तपासणीनंतर बाजारात सुरक्षित अंड्यांचे प्रमाण वाढेल. परिणामी ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहील आणि उत्पादन वाढवणाऱ्या फार्म्सवर योग्य नियंत्रण ठेवता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया थोडी वेळ घेईल, परंतु संयम राखल्यास सुरक्षितता निश्चित होईल. आता आपण पाहणार आहोत की या संपूर्ण परिस्थितीत आपण स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षितता कशी वाढवू शकतो. कारण अंड्यांमध्ये आणि इतर आहारात हानिकारक रसायने असल्यास त्याचा परिणाम फारच गंभीर ठरतो.
सुरुवातीला आपण लक्षात ठेवायला हवे की अंडे आणि प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. पण जर त्यात अँटीबायोटिक्स किंवा अन्य हानिकारक रसायने मिसळले असतील तर आपली DNA, लिव्हर, किडनी, नर्वस सिस्टम, इम्युनिटी आणि फर्टिलिटी यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला केवळ अंड्यांमध्येच नाही तर आपल्या संपूर्ण आहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पहिला उपाय म्हणजे फक्त विश्वसनीय आणि प्रमाणित ब्रँडचे अंडे खरेदी करणे. त्याची लेबले तपासणे, उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट पाहणे. शक्य असल्यास सर्टिफाईड अंडे घ्या, ज्यात सरकारी मान्यता असेल. दुसरा उपाय म्हणजे अंड्याचे योग्य प्रकारे शिजवणे. उकडताना शक्य तितक्या वेळेत शिजवणे आणि जास्त प्रमाणात अंडे खाणे टाळणे. विशेषतः ज्यांना किडनी किंवा लिव्हरची समस्या आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसरा उपाय म्हणजे पर्यायी प्रोटीन स्त्रोतांचा वापर करणे. मूग, मसूर, सोयाबीन, दूध, पनीर, राजमा, चणा यांचा समावेश करणे, जेणेकरून शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि हानिकारक रसायनांचा धोका कमी होईल. चौथा उपाय म्हणजे रोजच्या आहारात विविधता ठेवणे. अंड्यांवर अवलंबून राहणे टाळा. यामुळे शरीरावर होणारा दबाव कमी होईल. आता आपण पाहतो की इतर अन्नपदार्थांमध्येही मिलावट आढळते. दुधात ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स, पनीरमध्ये सिंथेटिक पदार्थ, घीमध्ये मिलावट हे सर्व आपल्या आरोग्यास धोका निर्माण करतात. त्यामुळे सुरक्षित आणि प्रमाणित उत्पादने वापरणे गरजेचे आहे. तसेच सरकारकडून होणारी तपासणी महत्त्वाची ठरते, कारण बाजारातील असुरक्षित अंड्यांचे आणि इतर अन्नपदार्थांचे परीक्षण करून योग्य ती कारवाई करता येईल. ग्राहकांनी देखील अफवा किंवा सोशल मीडियावरच्या बातम्यांवरून तातडीने निर्णय घेऊ नये. सरकारी अधिकाऱ्यांकडून अधिकृत अहवाल येईपर्यंत संयम राखावा. योग्य वेळी योग्य ती निर्णय घ्यावीत. आता आपण पाहतो की ही समस्या का निर्माण झाली आहे. उत्पादन वाढवण्यासाठी पोल्ट्री फार्म्समध्ये रसायनांचा वापर, मुर्गी अधिक अंडी देण्यासाठी गाय-म्हैसांमध्ये इंजेक्शन्स, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स वापरणे या सर्व कृती आपल्या आरोग्यास धोका निर्माण करतात. कारण उत्पादन वाढवण्याची इच्छा खूप आहे आणि ग्राहकांच्या आरोग्याचा विचार फारसा केला जात नाही. परंतु सावधगिरीमुळे आपण स्वतः आणि कुटुंबाचे संरक्षण करू शकतो. याशिवाय भारतात अनेक लोकांना रोजच्या आहारात सस्ता प्रोटीन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरक्षित पर्याय शोधणे आणि पर्यायी प्रोटीन स्त्रोत वापरणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे मुलांचे आरोग्य, वृद्धांचे आरोग्य आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहील. सरकारी तपासणी अहवाल आल्यानंतर आपण खरेदीच्या निर्णयात अधिक माहितीवर आधारित पावले उचलू शकतो. यात काही दिवसांचा विलंब होऊ शकतो, पण संयम राखल्यास सुरक्षितता सुनिश्चित होईल. आता आपण समजून घेतो की आपल्या आरोग्यासाठी आपल्याला नेमके काय करावे. प्रथम म्हणजे अंड्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे. दुसरे म्हणजे विश्वसनीय ब्रँडचे अंडे खरेदी करणे. तिसरे म्हणजे उकडून सेवन करणे. चौथे म्हणजे पर्यायी प्रोटीन स्त्रोतांचा वापर करणे. पाचवे म्हणजे रोजच्या आहारात विविधता ठेवणे. सहावे म्हणजे आपल्या कुटुंबाला या माहितीबद्दल जागरूक करणे. मुलांना योग्य आहार शिकवणे आणि वृद्धांचे आरोग्य सांभाळणे. या सर्व पावले आपल्याला सुरक्षित ठेवतील. याचबरोबर सरकारी तपासणी अहवालाची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. या अहवालानुसारच आपल्याला खरेदीचे निर्णय घेता येतील. तसेच पोल्ट्री फार्म्स आणि दूध उत्पादकांवर योग्य नियंत्रण राहील. परिणामी ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहील आणि उत्पादन वाढवणाऱ्या फार्म्सवर योग्य कारवाई करता येईल. आता आपण पाहतो की अंड्यांमध्ये आढळणारे हे रसायन फक्त भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये बॅन आहेत. अमेरिका, कॅनडा, युरोपियन युनियनने या रसायनांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणातही अन्नात नसले पाहिजे. या दरम्यान ग्राहकांनी संयम राखणे आणि योग्य माहितीवर आधारित निर्णय घेणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया थोडा वेळ घेईल, परंतु सुरक्षितता सुनिश्चित होईल. शेवटी आपण हे लक्षात ठेवावे की अन्नाचे महत्त्व आपल्या शरीरासाठी किती आहे. प्रोटीन, पोषण आणि ऊर्जा देणारे अन्न सुरक्षित असले पाहिजे. फक्त उत्पादन वाढवण्यासाठी किंवा नफ्यासाठी हानिकारक रसायनांचा वापर टाळणे आवश्यक आहे. संयम, जागरूकता आणि योग्य आहार यामुळे आपले कुटुंब सुरक्षित राहील. आणि शेवटी या गोष्टी लक्षात घेऊन आपण रोजच्या आहारात सुरक्षितता कशी राखू शकतो हे शिकून घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे आपले आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य आणि भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य सुरक्षित राहील. त्यामुळे या बातमीची गांभीर्य जाणून घेणे आणि योग्य ती काळजी घेणे प्रत्येक गृहिणी, पालक आणि प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आणि शेवटी आपण या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या खरेदीच्या निर्णयात अधिक जागरूक राहावे. सुरक्षित अंडे, प्रमाणित दूध, पनीर आणि इतर अन्नपदार्थ वापरावे. पर्यायी प्रोटीन स्त्रोतांचा वापर करावा आणि रोजच्या आहारात विविधता ठेवावी. यामुळे आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहतील. आणि शेवटी तुम्ही हे लक्षात ठेवावे की या बातमीने आपल्याला फक्त जागरूक केले आहे,
घाबरायचे नाही, संयम राखण्याचे आहे आणि योग्य उपाययोजना करून सुरक्षित राहण्याचे आहे. या सर्व गोष्टी आपल्याला भविष्य काळात आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदा देतील आणि तुमचे कुटुंब सुरक्षित राहील. धन्यवाद.